तुम्ही कधी अशा डॉक्टरबद्दल ऐकलंय का, ज्याने आपल्या रुग्णांना कधीच भेटला नाही, त्यांना कधीच तपासलं नाही, तरीही त्या रुग्णांचे गंभीर मानसिक आजार पूर्णपणे बरे झाले? हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटेल, पण हे सत्य आहे. विज्ञानालाही कोड्यात टाकणारी ही घटना एका अशा गुपिताबद्दल सांगते, जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. काय आहे ते गुपित, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जरा कल्पना करा, एक असं मानसिक रुग्णालय जिथले रुग्ण इतके खतरनाक होते की तिथले कर्मचारी दररोज भीतीच्या छायेखाली काम करायचे. काही रुग्णांना तर चक्क साखळदंडांनी बांधून ठेवावं लागायचं. तिथली परिस्थिती इतकी भयानक होती की अनेक डॉक्टर्स काही आठवड्यातच नोकरी सोडून पळून जायचे. तिथलं वातावरण इतकं जड आणि नकारात्मक होतं की लोक त्या वॉर्डच्या आसपासही फिरायला घाबरायचे. पण मग तिथे एक नवीन डॉक्टर आले. ना त्यांनी कोणत्याही रुग्णाशी लांबलचक चर्चा केली, ना थेरपी सेशन घेतले, ना औषधे बदलली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही महिन्यांनंतर ज्या वॉर्डमध्ये कधी काळी फक्त किंकाळे ऐकू यायच्या, तिथे आता शांतता होती. रुग्ण बरे होऊ लागले होते. काहींना तर घरी सोडण्यात आलं. तिथला स्टाफ आता हसतमुखाने काम करू लागला होता. पण यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्या डॉक्टरने कधीच कोणत्याही रुग्णावर थेट उपचार केले नव्हते. ही गोष्ट ऐकायला खरोखरच अशक्य, विचित्र आणि कदाचित थोडी अविश्वसनीय वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे आणि हेच आहे झिरो लिमिट्स या पुस्तकाचं रहस्य. नमस्कार मित्रांनो, आणखी एका रोमांचक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जो विटाले यांच्या प्रसिद्ध सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक झिरो लिमिट्सबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला आमची ही बुक समरी किंवा आमचे काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून पाहत आहात. चला आता बुक समरीकडे वळूया. या रहस्यमय डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर ह्यू लेन. जो विटाले, जे स्वतः एक प्रसिद्ध लेखक आणि मार्केटिंग एक्सपर्ट आहेत, त्यांनी जेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. त्यांनी विचार केला की कोणताही माणूस रुग्णांना न भेटता त्यांना कसं बरं करू शकतो. याच कुतूहलापोटी ते डॉक्टर लेन यांना शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचले. जेव्हा त्यांची पहिली भेट झाली तेव्हा जो विटाले यांनी थेट प्रश्न विचारला, तुम्ही असं नक्की काय केलंत की तो संपूर्ण वॉर्ड बरा झाला? डॉक्टर लेन यांचं उत्तर त्याहूनही धक्कादायक होतं. ते म्हणाले, मी रुग्णांवर उपचार केलेच नाहीत. मी फक्त माझ्या आतल्या त्या आठवणींना आणि विचारांना साफ केलं, ज्यांच्यामुळे ते रुग्ण माझ्या जगात आले होते. हे ऐकून जो विटाले पूर्णपणे गोंधळून गेले. माझ्या आतल्या आठवणी आणि दुसऱ्याचा आजार यांचा काय संबंध? तेव्हा डॉक्टर लेन यांनी समजावून सांगितलं, आपण 100% जबाबदार आहोत. आपल्या आयुष्यात जे काही येतं ते आपल्या चेतनेत किंवा अंतर्मनात असलेल्या एखाद्या प्रोग्राम किंवा मेमरीमुळेच येतं. याचा अर्थ असा की जर तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असेल तर ती फक्त बाहेर नाहीये, ती आधी तुमच्या आत आहे. हा विचार इतका खोल आणि वेगळा होता की जो विटाले यांना तो समजायला वेळ लागला. पण इथूनही सुरू होते एक अशी यात्रा जी तुमच्या विचारांच्या मुळांना हादरवून टाकू शकते. आता प्रश्न पडतो, काय खरंच आपण प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार आहोत? जर कोणी आपल्याला राग आणत असेल तर ती सुद्धा आपली जबाबदारी आहे का? जर आपले नातेसंबंध खराब असतील तर तो सुद्धा आपल्या आतल्या एखाद्या मेमरीचा परिणाम आहे का? झिरो लिमिट्स या पुस्तकाचा मूळ उद्देश हाच आहे. बाहेरच्या जगात समस्या शोधणं बंद करा. आपण सहसा काय करतो? आपण म्हणतो, त्याच्यामुळे मी दुःखी आहे, माझ्या बॉसमुळे माझं आयुष्य खराब आहे, परिस्थिती सुधारेल तेव्हा मी आनंदी होईन. पण हे पुस्तक सांगतं की जोपर्यंत तुम्ही बाहेर कारणं शोधत राहाल तोपर्यंत तुम्ही कधीच मुक्त होणार नाही. कारण बाहेरचं जग तुमच्या नियंत्रणात नाही, पण तुमचं अंतरंग पूर्णपणे तुमच्या हातात आहे. डॉक्टर लेन यांच्या मते आपण सतत जुन्या प्रोग्राम्सवर जगत आहोत. बालपणीच्या आठवणी, भीती, राग, अविश्वास किंवा कित्येक जन्मांपासून चालत आलेले समज, हे सगळं आपल्या चेतनेक रेकॉर्ड झालेलं आहे आणि तेच रेकॉर्ड्स आपली वास्तविकता बनवत आहेत. याचा अर्थ तुमचं आयुष्य हा काही अपघात नाही, तर तुमच्या आत चालणाऱ्या प्रोग्राम्सचा परिणाम आहे. आता इथे एक अतिशय खोल संकल्पना येते, हो'ओपोनोपोनो. हे एक प्राचीन हवाईयन तंत्र आहे. डॉक्टर लेन याचाच अभ्यास करत होते. या तंत्राचा गाभा काय आहे? साफ करणं. कोणाला? आपल्या आतल्या त्या मेमरीजना, ज्या वारंवार त्याच समस्या निर्माण करत आहेत. आणि हे करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. फक्त 4 वाक्य. 1. आय एम सॉरी. 2. प्लीज फॉरगिव्ह मी. 3. थँक यू. आणि 4. आय लव्ह यू. ऐकायला हे खूप साधारण वाटतं, पण डॉक्टर लेन हीच वाक्य आपल्या मनातल्या मनात दोहरायचे.
जेव्हा जेव्हा ते एखाद्या रुग्णाची फाईल बघायचे तेव्हा ते त्या रुग्णाला बरं करण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते आपल्या स्वतःच्या आतल्या त्या भागाला साफ करत होते जो त्या समस्येचा अनुभव घेत होता. आणि हळूहळू कोणताही थेट हस्तक्षेप न करता तो वॉर्ड बदलू लागला. ही काही जादू नव्हती, ही जबाबदारीची परिसीमा होती. 100% जबाबदारी. प्रतिक्रिया देणं थांबवा. साफ करायला सुरुवात करा. तुम्ही ती घटना बदलू शकत नाही, पण तुम्ही त्या मेमरीला साफ करू शकता जी त्या घटनेला तुमच्या अनुभवात आणत आहे. आता विचार करा, जर तुमच्या घरात कोणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही वाद घालता, स्वतःला बरोबर सिद्ध करता, दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करता. पण 100% जबाबदारीचा अर्थ आहे थांबणं आणि स्वतःला विचारणं, माझ्या आत असा कोणता प्रोग्राम चालू आहे जो हा अनुभव निर्माण करत आहे? हे स्वतःला दोष देणं नाहीये, हे स्वतःला सक्षम करणं आहे. कारण जर कारण बाहेर असेल तर तुम्ही हतबल आहात, पण जर कारण आत असेल तर तुमच्या हातात कंट्रोल आहे. डॉक्टर लेन म्हणायचे, जेव्हा मी साफ करतो तेव्हा मी स्वतःला ठीक करतो, आणि जेव्हा मी स्वतःला ठीक करतो तेव्हा जगाचा एक हिस्सा ठीक होतो. आता आणखी एक खोल गोष्ट. आपल्याला वाटतं की आपण निर्णय घेत आहोत, पण पुस्तक म्हणतं की 90% वेळा आपण ऑटो पायलटवर असतो. आपण जुन्या डेटावरून रिॲक्ट करत असतो. म्हणूनच झिरो लिमिट्सचा खरा उद्देश आहे झिरो, म्हणजे शून्यावर येणं. जिथे कोणताही जुना प्रोग्राम नाही, जिथे कोणतीही मेमरी चालत नाही, जिथे फक्त शुद्ध जाणीव आहे. आणि तिथून जी कृती येते ती इन्स्पायर्ड असते, ती रिॲक्शन नसते. हेच खरं स्वातंत्र्य आहे. 100% जबाबदारीचा अर्थ आहे प्रत्येक अनुभवाला क्लीनिंगची संधी समजणं. कोणतीही परिस्थिती आली की आतल्या आत म्हणायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तुम्ही त्या व्यक्तीला म्हणत नाही आहात, तुम्ही त्या मेमरीला म्हणत आहात. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमच्या रिॲक्शन्स कमी होत आहेत, तुमचा स्ट्रेस कमी होत आहे, तुम्हाला हलकं वाटत आहे, कारण तुम्ही बाहेरची लढाई सोडून आतली सफाई सुरू केली आहे. आणि कदाचित याचमुळे डॉक्टर ह्यू लेन कोणालाही स्पर्श न करता पूर्ण वॉर्ड बदलू शकले. त्यांनी लोकांना नाही, त्यांनी स्वतःच्या आतल्या डेटाला साफ केलं, आणि जेव्हा डेटा साफ झाला तेव्हा वास्तविकतासुद्धा बदलली. आतापर्यंत आपण समजलो की आपण 100% जबाबदार आहोत, आपलं मन एक सॉफ्टवेअर आहे आणि समस्या जुन्या डेटामधून येतात. पण आता सर्वात मोठा प्रश्न, सफाई कशी करायची? इथेच येतं होओपोनोपोनो. हा कोणताही धर्म नाही, कोणताही मंत्र नाही किंवा कोणताही जादुई टोटका नाही. ही एक आंतरिक प्रक्रिया आहे, एक संवाद जो तुम्ही स्वतःशी साधता. आणि या पूर्ण पद्धतीचा आधार आहेत फक्त 4 वाक्य. अतिशय साधे शब्द, पण असाधारण शक्ती. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या 4 वाक्यांमध्ये पूर्ण पुस्तकाचं सार लपलेलं आहे. सर्वात आधी येतात आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी. पण लक्षात ठेवा, तुम्ही हे कोणा माणसाला उद्देशून म्हणत नाही आहात. तुम्ही हे ईश्वराला खुश करण्यासाठी म्हणत नाही आहात. तुम्ही हे तुमच्या आतल्या त्या मेमरीला म्हणत आहात ज्याने हा अनुभव निर्माण केला. जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या येते तेव्हा तुम्ही थांबता आणि भीतर म्हणता आय एम सॉरी. याचा अर्थ, मला माहीतही नव्हतं की माझ्या आत असा काही प्रोग्राम चालू आहे जो हा अनुभव बनवत आहे. हे अपराधी वाटून घेणं नाही, ही जागरूकता आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता प्लीज फॉरगिव्ह मी, तेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या त्या अज्ञानासाठी क्षमा मागत आहात. तुम्ही मान्य करत आहात की कुठेतरी काहीतरी जुना डेटा, एखादी अज्ञात भीती, एखादी वंशानुगत स्मृती या परिस्थितीचं कारण बनत आहे. ही खूप विनम्र अवस्था आहे. इथे अहंकार तुटतो. आपण सहसा काय करतो? चूक त्याची आहे, त्याने असं केलं, जग खराब आहे. पण इथे तुम्ही म्हणताय, जर हे माझ्या जगात आहे तर याच्या मागे काहीतरी माझ्या आत आहे. हेच समर्पण आहे, आणि समर्पणातच हीलिंग सुरू होते. आता येऊया पुढच्या 2 वाक्यांवर, थँक यू आणि आय लव्ह यू. इथे खरं ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं. जेव्हा तुम्ही म्हणता थँक यू तेव्हा तुम्ही समस्येला धन्यवाद देत आहात. का? कारण तिने तुम्हाला एक लपलेला प्रोग्राम दाखवला. तिने तुम्हाला सांगितलं की आत काहीतरी साफ करण्यासारखं आहे. यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलतो. समस्या आता शत्रू नाही, ती शिक्षक बनते. आणि मग येतं आय लव्ह यू. हे सर्वात पॉवरफुल वाक्य आहे, कारण होओपोनोपोनोच्या मते प्रेम ही सर्वात मोठी हीलिंग शक्ती आहे.
जेव्हा तुम्ही आय लव्ह यू म्हणता तेव्हा तुम्ही त्या मेमरीला, त्या वेदनेला, त्या डेटाला प्रेम देत आहात. आणि प्रेम काय करतं? ते ट्रान्सम्यूट करतं. ट्रान्सम्युटेशनचा अर्थ आहे ऊर्जेचं रूप बदलणं. भीतीचं शांतीमध्ये, रागाचं समजदारीमध्ये, वेदनेचं करुणेमध्ये. रूपांतर. हे दडपून टाकणं नाहीये, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्ही समस्येला दाबवत नाही आहात, तुम्ही तिला शून्यात विरघळवत आहात. आता झिरोचा खरा अर्थ समजून घ्या. झिरोचा अर्थ रिकामं पण नाही. झिरोचा अर्थ आहे कोणताही जुना प्रोग्राम नाही, कोणतंही कंडिशनिंग नाही, कोणतीही रिॲक्शन नाही, फक्त शुद्ध जाणीव. जेव्हा तुम्ही सतत क्लीनिंग करता तेव्हा हळूहळू प्रतिक्रिया कमी होऊ लागतात. आधी जिथे तुम्ही लगेच चिडायचात, आता तुम्ही शांत राहता. आधी जिथे अँक्झायटी तुम्हाला पकडायची, आता तुम्ही फक्त निरीक्षण करता. का? कारण तो प्रोग्राम विरघळत आहे. आणि जेव्हा प्रोग्राम हटतो तेव्हा इन्स्पिरेशन येते. झिरो स्टेटमध्ये तुम्ही रिॲक्ट करत नाही, तुम्ही रिस्पॉन्ड करता. तिथून जी कृती येते ती भीतीतून नाही तर प्रेमातून येते. आता एक मन विचार करा. जर प्रत्येक वेळी एखादी समस्या आली आणि तुम्ही तिला ब्लेम करण्याऐवजी क्लीन करण्याची संधी समजली, तर तुमचं आयुष्य कसं असेल? होओपोनोपोनो म्हणतं, जगाला बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या आतल्या मेमरीज साफ करा. आणि जेव्हा आतलं जग साफ होतं तेव्हा बाहेरचं जग आपोआप बदलतं. याचमुळे डॉक्टर ह्यू लेन रुग्णांना स्पर्श न करता पूर्ण वॉर्ड बदलू शकले. त्यांनी लोकांना नाही, त्यांनी स्वतःच्या आतल्या डेटाला साफ केलं. आणि जेव्हा डेटा साफ झाला तेव्हा चमत्कार झाला. पण लक्षात ठेवा, ही एका दिवसाची प्रक्रिया नाहीये, ही एक जीवनशैली आहे. प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, सगळं काही क्लिनिंगची संधी आहे. आणि कदाचित याचमुळे डॉक्टर ह्यू लेन कोणालाही स्पर्श न करता पूर्ण वॉर्ड बदलू शकले. त्यांनी लोकांना नाही, त्यांनी स्वतःच्या आतल्या डेटाला साफ केलं. आणि जेव्हा डेटा साफ झाला तेव्हा चमत्कार झाला. आतापर्यंत आपण समजलो की आपण 100% जबाबदार आहोत. आपलं मन एक सॉफ्टवेअर आहे आणि समस्या जुन्या डेटामधून येतात. पण आता सर्वात मोठा प्रश्न, सफाई कशी करायची? इथेच येतं होओपोनोपोनो. हा कोणताही धर्म नाही, कोणताही मंत्र नाही किंवा कोणताही जादुई टोटका नाही. ही एक आंतरिक प्रक्रिया आहे, एक संवाद जो तुम्ही स्वतःशी साधता. आणि या पूर्ण पद्धतीचा आधार आहेत फक्त 4 वाक्य. अतिशय साधे शब्द, पण असाधारण शक्ती. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या 4 वाक्यांमध्ये पूर्ण पुस्तकाचं सार लपलेलं आहे. सर्वात आधी येतात आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी. पण लक्षात ठेवा, तुम्ही हे कोणा माणसाला उद्देशून म्हणत नाही आहात. तुम्ही हे ईश्वराला खुश करण्यासाठी म्हणत नाही आहात. तुम्ही हे तुमच्या आतल्या त्या मेमरीला म्हणत आहात, ज्याने हा अनुभव निर्माण केला. जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या येते तेव्हा तुम्ही थांबता आणि भीतर म्हणता, आय एम सॉरी. याचा अर्थ, मला माहीतही नव्हतं की माझ्या हात असा काही प्रोग्रॅम चालू आहे जो हा अनुभव बनवत आहे. हे अपराधी वाटून घेणं नाही, ही जागरूकता आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता प्लीज फॉरगिव्ह मी, तेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या त्या अज्ञानासाठी क्षमा मागत आहात. तुम्ही मान्य करत आहात की कुठेतरी, काहीतरी जुना डेटा, एखादी अज्ञात भीती, एखादी वंशानुगत स्मृती या परिस्थितीचं कारण बनत आहे. ही खूप विनम्र अवस्था आहे. इथे अहंकार तुटतो. आपण सहसा काय करतो? चूक त्याची आहे, त्याने असं केलं, जग खराब आहे. पण इथे तुम्ही म्हणताय, जर हे माझ्या जगात आहे तर याच्यामागे काहीतरी माझ्या आत आहे. हेच समर्पण आहे. आणि समर्पणातच हीलिंग सुरू होते. आता येऊया पुढच्या 2 वाक्यांवर, थँक यू आणि आय लव्ह यू. इथे खरं ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं. जेव्हा तुम्ही म्हणता थँक यू तेव्हा तुम्ही समस्येला धन्यवाद देत आहात. का? कारण तिने तुम्हाला एक लपलेला प्रोग्राम दाखवला. तिने तुम्हाला सांगितलं की आत काहीतरी साफ करण्यासारखं आहे. यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलतो. समस्या आता शत्रू नाही, ती शिक्षक बनते. आणि मग येतं आय लव्ह यू. हे सर्वात पॉवरफुल वाक्य आहे. कारण होओपोनोपोनोच्या मते प्रेम ही सर्वात मोठी हीलिंग शक्ती आहे. जेव्हा तुम्ही आय लव्ह यू म्हणता तेव्हा तुम्ही त्या मेमरीला, त्या वेदनेला, त्या डेटाला प्रेम देत आहात. आणि प्रेम काय करतं? ते ट्रान्सम्यूट करतं. ट्रान्सम्युटेशनचा अर्थ आहे ऊर्जेचं रूप बदलणं. भीतीचं शांतीमध्ये, रागाचा समजदारीमध्ये, वेदनेचं करुणेमध्ये. रूपांतर. हे दडपून टाकणं नाहीये, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्ही समस्येला दाबवत नाही आहात, तुम्ही तिला शून्यात विरघळवत आहात.
आता झिरोचा खरा अर्थ समजून घ्या. झिरोचा अर्थ रिकामं पण नाही. झिरोचा अर्थ आहे कोणताही जुना प्रोग्राम नाही, कोणतंही कंडिशनिंग नाही, कोणतीही रिॲक्शन नाही, फक्त शुद्ध जाणीव. जेव्हा तुम्ही सतत क्लिनिंग करता तेव्हा हळूहळू प्रतिक्रिया कमी होऊ लागतात. आधी जिथे तुम्ही लगेच चिडायचात, आता तुम्ही शांत राहता. आधी जिथे अँक्झायटी तुम्हाला पकडायची, आता तुम्ही फक्त निरीक्षण करता. का? कारण तो प्रोग्राम विरघळत आहे. आणि जेव्हा प्रोग्राम हटतो तेव्हा इन्स्पिरेशन येते. झिरो स्टेटमध्ये तुम्ही रिॲक्ट करत नाही, तुम्ही रिस्पॉन्ड करता. तिथून जी कृती येते ती भीतीतून नाही तर प्रेमातून येते. आता एक मन विचार करा. जर प्रत्येक वेळी एखादी समस्या आली आणि तुम्ही तिला ब्लेम करण्याऐवजी क्लीन करण्याची संधी समजली, तर तुमचं आयुष्य कसं असेल? होओपोनोपोनो म्हणतं, जगाला बदलण्याचा प्रयत्न करू नका, आपल्या आतल्या मेमरीज साफ करा. आणि जेव्हा आतलं जग साफ होतं तेव्हा बाहेरचं जग आपोआप बदलतं. याचमुळे डॉक्टर ह्यू लेन रुग्णांना स्पर्श न करता पूर्ण वॉर्ड बदलू शकले. त्यांनी लोकांना नाही, त्यांनी स्वतःच्या आतल्या डेटाला साफ केलं. आणि जेव्हा डेटा साफ झाला तेव्हा चमत्कार झाला. आता हे एका दिवसाची प्रक्रिया नाहीये, ही एक जीवनशैली आहे. ही काही 10 मिनिटांची टेक्निक नाही. ही 24 तास, आठवड्याचे 7 दिवस चालणारी प्रक्रिया आहे. जेव्हा डॉक्टर लेन रुग्णालयात होते ते रुग्णांशी थेट बोलत नव्हते. ते त्यांच्या फाईल्स बघायचे. फाईलमध्ये लिहिलेलं असायचं हिंसक वागणूक, मानसिक अस्थिरता, आक्रमकता. पण ते फाईल वाचून ॲनालिसिस करत नव्हते. ते आतल्या आत म्हणायचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ते रुग्णाला ठीक करत नव्हते, ते आपल्या आतल्या त्या मेमरीला साफ करत होते जी त्या समस्येला त्यांच्या अनुभवात आणत होती. याचा अर्थ तुम्हाला परिस्थिती बदलण्याची गरज नाहीये, तुम्हाला रिॲक्शन बदलण्याची गरज आहे. डॉक्टर लेन फक्त काम करतानाच क्लिनिंग करत नव्हते, ते जेवण करताना सुद्धा क्लिनिंग करायचे. का? कारण प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. तुम्ही जे अन्न खात आहात ते सुद्धा मेमरीज घेऊन येऊ शकतं. म्हणून ते शांतपणे मनातल्या मनात दोहरायचे, थँक यू, आय लव्ह यू. याचा अर्थ काय? तुम्ही प्रत्येक क्षणाला पवित्र बनवत आहात. कोणतीही खास वेळ नाही, कोणतंही खास आसन नाही, फक्त अवेअरनेस. आता इमॅजिन करा, कोणी व्यक्ती तुमच्याशी रागाने बोलत आहे. आधी तुम्ही काय करायचात? लगेच रिॲक्ट, आवाज मोठा, वाद सुरू. पण आता तुम्ही बाहेरून नॉर्मल बोलत आहात आणि आतल्या आत हळूहळू क्लिनिंग सुरू आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. तुम्ही समोरच्याला नाही म्हणत आहात, तुम्ही त्या ट्रिगरला साफ करत आहात जो तुमच्या आत ॲक्टिवेट झाला आहे. हळूहळू तुम्ही नोटीस कराल की तुमची एनर्जी स्टेबल राहते. दुसऱ्याची नेगेटिव्हिटी तुम्हाला तितकी डिस्टर्ब करत नाही, कारण तुम्ही बाहेरच्या लढाईत नाही आहात, तुम्ही आतल्या सफाईमध्ये आहात. होओपोनोपोनोचं खरं रहस्य हेच आहे. ही टेक्निक नाही, ही एक कंटिन्युअस स्टेट आहे. डॉक्टर लेन म्हणायचे, एकतर तुम्ही क्लिनिंग करत आहात किंवा मेमरीज तुम्हाला चालवत आहेत. मधला कोणताही मार्ग नाही. जेव्हा तुम्ही रिकामे बसला आहात, क्लिनिंग. जेव्हा गाडी चालवत आहात, क्लिनिंग. जेव्हा तणावात आहात, क्लिनिंग. जेव्हा आनंदी आहात तेव्हाही क्लिनिंग. कारण आपल्याला माहीत नाही कोणता प्रोग्राम कधी ॲक्टिवेट होईल. म्हणूनच सफाई ही सवय बनवावी लागते, जसं श्वास घेणं, ऑटोमॅटिक. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. क्लिनिंगचा अर्थ असा नाही की तुम्ही ॲक्शन घेणं बंद करावं. जर प्रॅक्टिकल पावलं उचलायची असतील तर ती उचला, पण आधी आत साफ करा. कारण जेव्हा आत साफ असतं तेव्हा ॲक्शन भीतीतून नाही तर स्पष्टतेतून येते. आणि हीच डॉक्टर ह्यू लेन यांची खरी पद्धत होती. त्यांनी जगाला बदलण्याचा प्रयत्न नाही केला, त्यांनी स्वतःला साफ केलं. आणि जेव्हा भीतर शांतता आली तेव्हा बाहेरचं जगही बदलत गेलं. आतापर्यंत आपण जबाबदारी समजलो, क्लिनिंग समजलं, 4 वाक्य समजली. पण या पूर्ण प्रक्रियेचं अंतिम लक्ष्य काय आहे? उत्तर आहे झिरो स्टेट. झिरो स्टेटचा अर्थ रिकामं डोकं नाहीये. ही कोणती बेशुद्धी किंवा संमोहन अवस्था नाहीये. झिरोचा अर्थ आहे कोणताही जुना प्रोग्राम नाही, कोणतीही मेमरी ॲक्टिव्ह नाही, कोणतीही अनकॉन्शियस रिॲक्शन नाही. कल्पना करा, तुमच्या आत एक रेडिओ सतत वाजत आहे. जुनी गाणी, जुन्या तक्रारी, अपयशाच्या आठवणी, भीतीदायक गोष्टी. हा रेडिओ कधीच बंद होत नाही. झिरो तो क्षण आहे जेव्हा हा रेडिओ अचानक शांत होतो आणि त्या शांततेत तुम्ही पहिल्यांदा तुमचा खरा आवाज ऐकता. डॉक्टर ह्यू लेन म्हणतात, झिरो ती जागा आहे जिथे तुम्ही थेट डिवाईनशी जोडलेले असता. इथे कोणती लिमिट नसते. म्हणूनच पुस्तकाचं नाव आहे झिरो लिमिट्स. जेव्हा तुम्ही झिरोमध्ये असता तेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळातून ऑपरेट करत नसता, तुम्ही इन्स्पिरेशनमधून ऑपरेट करत असता. आणि इन्स्पिरेशन काय आहे? तो विचार जो अचानक येतो,
शांत, स्पष्ट आणि कोणत्याही भीतीशिवाय. इथे एक सूक्ष्म गोष्ट समजून घ्या. झिरो स्टेटमध्ये तुम्ही भावनाहीन होत नाही, तुम्ही जास्त संवेदनशील होता. पण रिॲक्शन्स बदलतात. आधी कोणी तुम्हाला टीका केली तर तुमचा इगो दुखायचा. आता तुम्ही ऐकता, ऑब्झर्व्ह करता, पण आत वादळ उठत नाही. आधी तुम्ही भविष्याबद्दल काळजीत असायचा. आता तुम्ही कृती करता, पण अटॅचमेंट कमी होते. का? कारण झिरो स्टेटमध्ये भीती विरघळते आणि जिथे भीती नाही तिथेच स्पष्टता आहे. आता इथे येतो एक खूप मोठा फरक, इंटेन्शन आणि इन्स्पिरेशनमधला. जो विटाले हा कन्सेप्ट खूप सुंदररित्या समजावतात. आपण सामान्यतः म्हणतो, मी हे ध्येय साध्य करेन, मी हे बनून दाखवेन, मी हे मिळवेन. हे आहे इंटेन्शन. इंटेन्शन वाईट नसतं, पण अनेकदा ते इगोमधून येतं. इगोला काय हवं असतं? कंट्रोल, ओळख, इतरांशी तुलना करून जिंकणं. जेव्हा इंटेन्शन इगोमधून येतं तेव्हा त्याच्यासोबत प्रेशरसुद्धा येतं, भीती येते, अपयशाची भीती. पण इन्स्पिरेशन वेगळी आहे. इन्स्पिरेशन तुम्हाला ढकलत नाही, ती तुम्हाला मार्गदर्शन करते. इन्स्पिरेशनमध्ये प्रयत्न असतात, पण संघर्ष नसतो. तुमच्या लक्षात येईल की काही आयडियाज अशा येतात की त्या अंमलात आणताना एक फ्लो जाणवतो. ती इन्स्पिरेशन आहे. आणि इन्स्पिरेशन तेव्हा येते जेव्हा तुम्ही झिरोमध्ये असता. जेव्हा मेमरी साफ होत असतात तेव्हा रस्ता आपोआप उघडायला लागतो. तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्लॅन करावी लागत नाही. योग्य माणसं भेटतात, योग्य संधी येतात, योग्य वेळ जुळून येते. हा योगायोग नाही, हे अलाइनमेंट आहे. आता इथे येतो एक खूप मोठा फरक, सरेंडरचा. समर्पणाचा अर्थ हार मानणं नाहीये. समर्पणाचा अर्थ आहे कंट्रोल सोडून देणं. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, प्लॅन करा, कंट्रोल करा, जोर लावा. पण हो ओपोनोपोनो म्हणतं, क्लीन करा आणि डिवाईनला काम करू द्या. इमॅजिन करा, तुम्ही नदीत पोहत आहात. जर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध लढत राहिलात तर थकून जाल. पण जर तुम्ही स्वतःला बॅलन्स करून प्रवाहासोबत चालायला शिकलात तर यात्रा सोपी होईल. सरेंडरचा अर्थ आहे आपल्या ध्येयांना सोडून देणं नाही, तर त्यांना डिवाईनला सोपवणं. तुम्ही म्हणता, ही माझी इच्छा आहे, पण जर यापेक्षा काही उत्तम असेल तर ते मला दाखव. हा विश्वास आहे, आणि विश्वासातच शांती आहे. झिरो स्टेटमध्ये आयुष्य बोरिंग होत नाही, ते जास्त मॅजिकल होतं. कारण आता तुम्ही कंट्रोलने नाही तर कनेक्शनने जगत असता. आता तुम्ही फोर्सने नाही तर फ्लोमध्ये काम करत असता. आणि कदाचित हेच झिरो लिमिट्सचा सगळ्यात मोठं रहस्य आहे. तुम्हाला जगाला धक्का देण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त आपल्या आतल्या मेमरीजना साफ करायचं आहे. बाकी रस्ता आपोआप उघडत जाईल. आता एक प्रामाणिक प्रश्न, हे सगळं खरंच काम करतं का? आणि जर करतं तर लगेच रिझल्ट का दिसत नाहीत? हीच ती जागा आहे जिथे बहुतेक लोक थांबतात. ते काही दिवस आय एम सॉरी, आय लव्ह यू म्हणतात, मग बघतात की परिस्थिती तशीच आहे. आणि मन म्हणतं, काहीच बदलत नाहीये. हीच शंका आहे. पण समजून घ्या, हो ओपोनोपोनो हे काही जादुई बटन नाहीये. हे शेतीसारखं आहे. तुम्ही आज बी पेरलं तर उद्या झाड उगवत नाही. बी मातीच्या आत काम करत असतं, अदृश्यपणे. क्लिनिंगसुद्धा तसंच आहे. तुम्हाला बाहेर लगेच बदल दिसत नाहीत, पण आत डेटा विरघळत असतो. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा परिणाम पृष्ठभागावर दिसतात. डॉक्टर ह्यू लेन म्हणायचे, तुमचं काम क्लिनिंग करणं आहे, रिझल्ट देणं हे डिवाईनचं काम आहे. इथे संयम खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा तुम्ही रिझल्टच्या मागे धावता तेव्हा तुम्ही पुन्हा इगोमध्ये येता, आणि इगो उतावीळपणा निर्माण करतो. क्लिनिंगचा अर्थ आहे कोणत्याही अपेक्षांशिवाय क्लिनिंग करणं. आता इमॅजिन करा, तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये क्लिनिंग करत आहात, बिझनेसमध्ये क्लिनिंग करत आहात, आरोग्यासाठी क्लिनिंग करत आहात, पण बाहेरून काही खास बदल दिसत नाहीये. अशावेळी काय करायचं? पहिली गोष्ट, मोजमाप करणं बंद करा. आपल्याला प्रत्येक गोष्ट मोजायची सवय असते. किती प्रगती झाली, किती दिवसात रिझल्ट मिळेल, पण क्लिनिंग लिनियर नसते. कधीकधी सर्वात मोठा बदल आतली शांती असतो. कदाचित बाहेरची समस्या अजूनही आहे, पण तुम्ही आधी इतके डिस्टर्ब होत नाही आहात, हा सुद्धा रिझल्ट आहे. दुसरी गोष्ट, सातत्य. डॉक्टर लेन म्हणायचे, एकतर तुम्ही क्लिनिंग करत आहात किंवा मेमरीज रिप्ले करत आहात. जर तुम्ही क्लिनिंग थांबवलं तर जुना प्रोग्राम पुन्हा ॲक्टिवेट होतो. म्हणून सराव छोटा असू शकतो, पण तो सतत पाहिजे. आता बोलूया जो विटाले यांच्या स्वतःच्या अनुभवांबद्दल. जो विटाले आधीपासून सक्सेसफुल होते. ते मार्केटिंग एक्सपर्ट होते, पुस्तकं लिहिली होती, पण त्यांच्या आयुष्यातही संघर्ष होते. आर्थिक चढउतार, नात्यांमधले प्रॉब्लेम्स, स्वतःवरचा संशय. जेव्हा त्यांनी हो ओपोनोपोनो सिरियसली अप्लाय करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जितकं ते कंट्रोल सोडू लागले तितकी क्लॅरिटी येऊ लागली. त्यांनी सांगितलं की अनेकदा जेव्हा ते बिझनेसमध्ये अडकायचे तेव्हा ते आधी स्ट्रॅटेजी बनवत नव्हते, आधी क्लिनिंग करायचे. आय एम सॉरी,
प्लीज फॉरगिव्ह मी. आणि हळूहळू अनएक्सपेक्टेड आयडियाज येऊ लागल्या. नवीन पार्टनरशिप्स, नवीन संधी, पुस्तकांचं यश. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की अनेकदा जेव्हा ते एखाद्या क्लायंट किंवा डीलमुळे टेन्शनमध्ये असायचे तेव्हा क्लिनिंगनंतर परिस्थिती आपोआप सुटायची. कधी क्लायंट स्वतः संपर्क करायचा किंवा प्रॉब्लेमच गायब व्हायचा. हा चमत्कार होता की क्लॅरिटी? कदाचित दोन्ही. कारण जेव्हा तुमचं मन गोंघाटापासून मुक्त असतं तेव्हा तुम्ही चांगले निर्णय घेता आणि चांगले निर्णय चांगले रिझल्ट्स आणतात. आपण अनेकदा चमत्कार हा शब्द ऐकताच काहीतरी अलौकिक समजतो, पण ओपोनोपोनोच्या मते चमत्कार म्हणजे दृष्टिकोनात झालेला बदल. जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा वास्तव बदलतं. जो विटाले म्हणतात, मी शिकलो की मला प्रत्येक गोष्टीला ढकलण्याची गरज नाही. जेव्हा मी सरेंडर करायचो तेव्हा रस्ता उघडायचा. जेव्हा मी इगोने हेतू बनवायचो तेव्हा संघर्ष वाढायचा. इथे धडा सोपा आहे. क्लिनिंग तुम्हाला निष्क्रिय बनवत नाही, ती तुम्हाला अलाइन बनवते. आणि अलाइनमेंटमध्ये प्रयत्न कमी आणि रिझल्ट जास्त असतात. शंका येईल, मन म्हणेल हे सगळं कल्पनेचा खेळ आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही क्लिनिंग नाही करणार तर जुन्या मेमरीज तशाच चालत राहणार आहेत. मग प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? ब्लेम सोडून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बघायला काय हरकत आहे? रिॲक्शन सोडून प्रेम ट्राय करायला काय हरकत आहे? कदाचित लगेच नाही, पण योग्य वेळी तुम्ही मागे वळून पाहाल आणि समजाल की परिवर्तन बाहेर नाही, आत सुरू झालं होतं. आणि जेव्हा आत बदललं तेव्हा आयुष्यही बदललं. आता जर आपण पूर्ण झिरो लिमिट्स पुस्तकाला एकाच वाक्यात गुंफलं असेल तर ते असेल, जगाला ठीक करण्याचा प्रयत्न सोडून द्या, स्वतःला ठीक करा. आपण पूर्ण आयुष्य बाहेरची दुनिया सुधारण्यात घालवतो. लोक बदलले पाहिजेत, परिस्थिती बदलली पाहिजे, सरकार बदललं पाहिजे, बॉस, जोडीदार बदलला पाहिजे. पण एक प्रश्न, जर बाहेर सगळं काही बदललं तरीही काय गॅरंटी आहे की तुम्ही आनंदी राहाल? किती वेळा असं झालंय की तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं तरीही काहीतरी कमी राहीलच? का? कारण बाहेरची समस्या ही खरी समस्या नव्हतीच, खरी मुळं आत होती. झिरो लिमिट्स आपल्याला रॅडिकल ऑनेस्टी शिकवते. हे म्हणतं, जर तुमच्या जगात काहीही आहे तर ते तुमच्या चेतनेत आहे. हा ब्लेम नाही, ही पॉवर आहे. कारण जर कारण बाहेर आहे तर तुम्ही हतबल आहात, पण जर कारण आत आहे तर तुम्ही निर्माता आहात. हे पुस्तक आपल्याला बळीपासून निर्माता बनवतं. आपण बाहेर बदलणे इच्छितो कारण ते सोपं वाटतं. दुसऱ्याला चुकीचं ठरवणं सोपं आहे. स्वतःला पाहणं कठीण आहे. इगो नेहमी बाहेर बोट दाखवतो. पण ओपोनोपोनो म्हणतं, बोट बाहेर बोठवू नका. ते हळूच आपल्या हृदयावर ठेवा आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हीच नम्रता हीलिंगची सुरुवात आहे. आणि जेव्हा तुम्ही हे वारंवार करता तेव्हा हळूहळू एक बदल येतो. आधी जिथे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ट्रिगर व्हायचात, आता तुम्ही फक्त ऑब्झर्व्ह करता. आधी जिथे तुम्ही प्रत्येक समस्येला पर्सनल घ्यायचात, आता तुम्ही तिला क्लिनिंगची संधी मानता. हा छोटा बदल नाहीये, हे पूर्ण परसेप्शन शिफ्ट आहे. या पुस्तकाचं खरं बक्षीस पैसा नाहीये, फक्त यशसुद्धा नाहीये. याचं खरं बक्षीस आहे इनर पीस. कारण जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता तेव्हा तुम्ही कंट्रोल सोडता. जेव्हा कंट्रोल सोडता तेव्हा अँक्झायटी कमी होते. जेव्हा अँक्झायटी कमी होते तेव्हा क्लॅरिटी वाढते. आणि क्लॅरिटीमधून जी ॲक्शन येते ती इन्स्पायर्ड असते. हीच ती जागा आहे जिथे झिरो स्टेट आणि इन्स्पिरेशन भेटतात. तुम्ही फोर्स नाही करत, तुम्ही फ्लोमध्ये आहात. तुम्ही पळत नाही आहात, तुम्ही अलाइन्ड आहात. आणि कदाचित हेच खरं यश आहे. जर तुम्हाला पूर्ण पुस्तक लक्षात राहिलं नाही तर फक्त हे लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या ही एक मेमरी आहे. प्रत्येक मेमरी साफ केली जाऊ शकते. आणि प्रेम हे सर्वात मोठं क्लिन्झर आहे. जेव्हाही गोंधळ असेल, जेव्हाही वेदना असेल, जेव्हाही भीती असेल, फक्त हळूच म्हणा, आय लव्ह यू. कोणाला? त्या क्षणाला, त्या भावनेला, त्या मेमरीला. कारण विरोध वेदनेला मजबूत करतो, पण प्रेम तिला विरघळवून टाकतं. आता मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग देऊ इच्छितो. पुढचे 24 तास फक्त एक काम करा. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीसाठी मनातल्या मनात म्हणा, आय लव्ह यू. ट्रॅफिक जॅम, आय लव्ह यू. कोणी रागात बोललं, आय लव्ह यू. फोनवर वाईट बातमी, आय लव्ह यू. आनंद झाला तरीही आय लव्ह यू. हे कोणा माणसाला खुश करण्यासाठी नाहीये, ही तुमच्या चेतनेची सफाई आहे. ऑब्झर्व्ह करा, काय तुमच्या रिॲक्शन्स बदलतात? काय तुमचा मूड हलका होतो? काय काही अनपेक्षित स्पष्टता येते? मग खाली कमेंट्समध्ये लिहा की तुमचा अनुभव कसा होता. कारण हे पुस्तक वाचण्यापेक्षा करण्याचं पुस्तक आहे. कदाचित जीवन तितकं क्लिष्ट नाहीये जितकं आपण बनवलं आहे. कदाचित आपल्याला जगाला ठीक करण्याची गरज नाहीये. कदाचित आपल्याला फक्त आपल्या आतल्या एक मेमरीला प्रेमाने निरोप द्यायचा आहे. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा हळूहळू सीमा गळून पडू लागतात. भीती कमी होऊ लागते. कंट्रोलची पकड सैल होते. आणि आपण त्या जागी पोहोचतो जिथे खरंच कोणतीही सीमा नाही. झिरो लिमिट्स.
आणि कदाचित खरा चमत्कार हा नाही की जग बदललं, तर हा आहे की आपण बदललो. तर मित्रांनो, ही होती आजची बुक समरी. आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशाच अजून लाईफ चेंजिंग बुक समरीज ऐकत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. बुक समरी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.